पर्यटन, छायाचित्रण, गिर्यारोहण आणि धाडसी स्वप्नांची विलक्षण कहाणी सांगणारे आत्माराम परब हे आहेत आपले आजच्या भागाचे मानकरी। मुंबई ते लेह अशा अनेक मोटरसायकल मोहिमा आणि लडाखला तब्बल 152 वेळा भेट देणारा ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्काराने गौरवलेले एकमेव भारतीय म्हणजे आत्माराम परब। 2003 मध्ये ईशा टूर्सची स्थापना करून त्यांनी लडाखसह हिमालयीन पर्यटन सर्वसामान्यांसाठी खुलं केलं। लेखक म्हणूनही 4 पुस्तकं, 200हून अधिक पर्यटन विषयक लेख आणि मुंबई गौरव, आयकॉन ऑफ ठाणे यांसह अनेक पुरस्कारांनी आत्माराम परब सन्मानित आहेत। सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबासाठी सहल संयोजन आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्याकडून सन्मान हेच तर परब यांचं खरं पॅशन असलेलं यश आहे। लडाख प्रवास अजून सुरू आहे हे फक्त पुस्तकाचं नाव नाही तर परब यांच्या जीवनाचं सार आहे। ईशा टूरचे मालक आत्माराम परब हे आहेत आपले आजच्या भागाचे मानकरी। नमस्कार। पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपल्याला कल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांना आपल्याला सातत्याने भेटवत असतो। आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। ईशा टूर्सचे सर्वेसर्वा आत्माराम परब सर, नमस्कार। नमस्कार। आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। गिर्यारोहण करावं ही कल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली आणि पहिली मोहीम कुठे झाली? खरं तर गिर्यारोहण कशाला म्हणतात हे खरं माहीत नव्हतं जेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा, कारण त्याच्या आधी माझे मामा, म्हणजे मामाचं गाव अगदी शेजारी होतं, पण 7-8 किलोमीटर चालत जावं लागायचं। तर ते त्या डोंगर दऱ्यातूनच चालत जावं लागायचं, ज्याला आम्ही नंतर ट्रेकिंग म्हणायला लागलो। कुठलं गाव? आमचं कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। अच्छा। सो ती सुरुवात लहानपणापासून बाळकडू मिळालं होतं म्हणायला हरकत नाही, कारण चालतच जावं लागायचं। आणि नंतर जेव्हा 1989 मध्ये पहिल्यांदा मला एक ट्रेक करण्याची संधी मिळाली, ती पहिलीच संधी जी होती ती खूपच मोठी होती। ती म्हणजे पन्हाळगड ते विशाळगड हे 125 किलोमीटरचा ट्रेक, जो वन ऑफ द टफ ट्रेक मानला जातो, कारण तो पावसाळ्यामध्ये असतो। पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंची पुण्यतिथी असते, त्या जुलै महिन्यामध्ये तो हा ट्रेक असतो आणि अतिशय पावसामध्ये, धुवाधार पावसामध्ये हा 120 किलोमीटरचा ट्रेक ही टेस्ट समजली जाते। आणि तो पहिला ट्रेक मी केला आणि नंतर मग सुरू झालं ते दर शनिवार रविवारी ट्रेकला जाणं हे सुरू झालं। आणि ऑब्व्हियसली जेव्हा सह्याद्रीनंतर कुठल्याही ट्रेकरचं स्वप्न असतं ते म्हणजे हिमालय। त्यानंतर मग हिमालयात जायला लागलो। तर हिमालयात सुद्धा पहिलं जे हिमालयाचं दर्शन झालं माझं ते एक्सपिडिशनने झालं। म्हणजे सर्वसामान्य ट्रेक नव्हता, तो एक्सपिडिशन होती ती, ज्याच्यामध्ये नीमचं, नेहरू इन्स्टिट्यूट माउंटेनिअरिंगचं ॲफिलिएशन असतं। अशा एक्सपिडिशनमध्ये मला पार्टिसिपेट होता आलं। त्यामुळे तिथेही मला खरं तर ग्रॅज्युएशनच केलं म्हणायला हरकत नाही। तो कोर्स केल्याचा फायदा झाला? हां, नाही, कोर्स त्याच्यानंतर केला मी। कोर्स त्याच्यानंतर केला, पण ते ॲफिलिएटेड, तुम्हाला त्यांचं अप्रुव्हल शिवाय ते ट्रेक्स करता येत नाहीत। म्हणजे एक्सपिडिशन आहे तो, नॉट ओनली ट्रेक। सो त्याच्यामध्ये आम्ही 17,000 फुटाचे 2 आम्ही पीक पण क्लाइंब केले होते। सो त्यामुळे ती जी भीड झेपणं म्हणतात किंवा कॉन्फिडन्स येणं म्हणतात, हे तुम्हाला सगळं पहिल्या सह्याद्री आणि हिमालय दोन्ही ठिकाणी मला ते मिळालं। आणि त्यानंतर मग कशाचीच भीती वाटत नव्हती, कारण आपण बेस्ट केलं। त्याच्यानंतर मग नेहरू इन्स्टिट्यूट माउंटेनिअरिंगमध्ये कोर्स केला। सो आणि ती आवडच होती, बेसिकली निसर्गात राहणं हीच आवड होती आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं शिकावं ह्या दृष्टिकोनाने मी तो कोर्स केला होता आणि त्याचा नक्कीच पुढे फायदा झाला। मला असं वाटतं आवड असली की तुम्हाला ते पॅशन असलं की आपोआप तुमच्याकडनं ते होऊन जातं। हो। पण असं ऐकिवात आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं गिर्यारोहण करायला जाता तेव्हा मग पहिल्यांदा आपली शारीरिक तपासणी करायला पाहिजे का आपण? म्हणजे जस्ट जे नव्यानं सुरू करणार असतील त्यांना यातून काहीतरी माहिती मिळावी म्हणून विचारते। नाही, शारीरिक तपासणी वगैरे काही नसते किंवा असं काही कसं असतं, नाही तसं काही नाही। बेसिक ट्रेकिंगसाठी तर त्याची गरज नसते। फक्त आपण शनिवार रविवारी निघायचं, फक्त उठायचं आणि निघायचं, बस। फक्त अलीकडे त्याचं स्वरूप मात्र खूपच धंदेवाईक झालं आहे, त्यामुळे लोक काळजी घेत नाहीयेत, रिस्क खूप घेतली जातात, सेल्फीच्या नादामध्ये वगैरे ॲक्सिडेंट्स खूप होतात। सो पण त्या काळी तसं काही नव्हतं।
त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने ते ट्रेकिंग एन्जॉय केलं. म्हणजे आणि आरोग्याची त्याची तपासणी काही करायची गरज नाही. त्याच्यासाठी मात्र गरज तुम्ही जेव्हा नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधून कोर्स करता तिथे मात्र तुम्हाला टप्प्याटप्प्याने गोष्टी शिकवल्या जातात. कारण 20,000 21,000 फुटापर्यंत तुम्हाला नेतात त्यावेळेला तुम्ही किती टफनेस तुमच्यामध्ये मेंटल आणि फिजिकली किती आहेत त्याच्यावरती हे सगळं पुढचं गणित असतं. कारण जितकं तुम्ही वर जाता तितकं तेवढं ऑक्सिजन ऑक्सिजन कमी लेवल कमी होतं. होते. पण त्या बराचसा हा जो भाग असतो खरं तर हा मेंटलच असतो. कारण आधी पहिल्यांदा आपण इथून पहिल्यांदा फिक्स करायला Prepare लागतं की हे व्हायला मला पाहिजे. करायचं आहे, नंतर मग आपण ते इझिली करू शकतो. 152 वेळा आपण लडाखला जाऊन आलात, तर असा आपण विक्रम करावा हे त्यावेळेला तुम्हाला का वाटलं आणि तेव्हाची आव्हानं कुठली होती आणि लडाख हृदयाशी कसा भिडलाय तुमच्या? लडाखला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो 1995 मध्ये मोटरसायकलवर मुंबई ते लडाख असा मी मोटरसायकल प्रवास केला. तेव्हा फक्त कुठलंही प्लॅनिंग नव्हतं. पहिलाच जो अनुभव घेतला तो फारच थरारक होता. सगळीकडेच मला पहिले अनुभव खूपच थरारक मिळालेत. म्हणजे काय सांगा ना जरा. थरारक म्हणजे आत्ता सध्या आपण ऐकतोय सगळीकडे धरालीमध्ये आणखीन बऱ्याच ठिकाणी ज्या क्लाउड बस्ट होत्या, तो अनुभव मी त्यावेळेला घेतला. 1995 मध्ये हिमाचल आणि लडाखच्या बॉर्डरवर थोडंसं अलीकडे पण हिमाचलमध्ये आम्ही एका ठिकाणी क्लाउड बस झाला होता आणि त्या क्लाउड बसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहून गेले होते आणि खूप मोठे पूर आले होते आणि त्याच्यामध्ये 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. अरे बापरे. त्या 17 दिवसांपैकी शेवटचे 6 दिवस कम्प्लिटली विदाउट फूड होतो आम्ही. म्हणजे अन्न पाणी काही मिळालं नव्हतं आम्हाला. पाणी मिळत होतं ऑब्व्हियसली कारण पाणी फ्री होतं तिथे. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या आईला फोन करण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास पण केला 7 दिवसानंतर. जेव्हा सगळं शांत झालं, रोड बंद होते, कारण त्या लोकांशी काहीच संपर्क काही नव्हता, त्यामुळे आम्ही जिवंत आहोत हे सांगण्यासाठी म्हणून मी 80 किलोमीटरचा प्रवास केला आणि परत त्याच लोकेशनला आलो. आणि त्याच्यानंतर परत तिथून कधी बाहेर पडणार माहीत नव्हतं. त्यामुळे लडाखचा त्याच्यानंतर मात्र 17 दिवसाच्या नंतर मात्र आम्ही बाहेर पडलो आणि लडाखला पोचलो. लडाख पाहिलं नाही म्हणता येणार. आम्ही फक्त खारदुंगला पास जो हायेस्ट मोटरेबल रोड तो आम्ही क्रॉस केला, तिथे फोटो काढला कारण तो एक विक्रम होता त्या काळी की हायेस्ट मोटरेबल रोड म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो. खरं तर हे झाल्यानंतर हा प्रश्न मला लगेचच येतो की एवढा थरारक भयानक अनुभव घेतल्यानंतर परत जावंसं का वाटलं लडाखला. कारण माझ्याबरोबर जे होते इतर 6 जण त्यांनी आयुष्यात पुन्हा लडाखचं तोंड नाही पाहिलं कारण त्यांनी धसका घेतला. पण मी मात्र परत का गेलो सेकंड टाइम याचं उत्तर मला स्वतःला पण माहित नाही. असं लोक म्हणतात किंवा तिकडचे लडाखी लोक म्हणतात की तुझं काहीतरी लडाखशी पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असावं, काहीतरी असावेत म्हणून तू अट्रॅक्ट झाला असावास. एवढा भयानक अनुभव घेऊन सुद्धा. खूप इंटरेस्टिंग आहे जर्नी. परत येते तुमच्याकडे. आपण घेतो एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. आपण सांगत होतात की खरं तर तो अनुभव इतका भयंकर होता की परत तिकडे जायचं की नाही असा प्रश्न एखाद्याच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण तुम्ही गेलात. हो, आणि 152 वेळा गेलात. त्याचं पहिल्यांदा दुसऱ्या वेळी जायचं जे कारण होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ज्याच्यासाठी गेलो होतो मोटरसायकलवर तो खारदुंगला पास हायेस्ट मोटरेबल रोड तो आपण केला क्रॉस, पण आपण लडाख पाहिलंच नाही. पण फक्त ते पाहिलं आणि आम्ही सरळ पुन्हा जम्मूच्या दिशेने निघालो आणि फक्त प्रवास करून करून आम्ही मुंबईत परत आलो. सो लडाख पाहिलं नव्हतं म्हणून पुन्हा एकदा लडाखला जाण्याचा विचार आला आणि तो सुद्धा पुन्हा मोटरसायकलवर. पण त्यावेळेला मुंबईहून नाही तर आम्ही तिथून बाईक्स हायर करून ठरवलं. पण माझ्याबरोबर जे आधीची मंडळी होती माझे मित्र ते कोणीच यायला तयार नव्हते. ते म्हणाले आपल्या पुन्हा लडाखचं नाव घेऊ नको म्हणून. सो मी काही लोक तयार केले आणि आम्ही गेलो. आणि त्यावेळेला जो लडाख पाहिला तेव्हा वाटलं की हा लडाख लोकांनी बघायला हवा कारण एवढा सुंदर लडाख. काय वेगळेपण जाणवलं? लडाखमध्ये कम्प्लिटली बॅरन लँड आहेत. कम्प्लीट म्हणजे त्याला हिमालयन डेझर्ट म्हणतात लडाखला. पण ते बॅरन असून सुद्धा त्या डोंगरांवरचे रंग त्याच्यावरचे आकार प्रत्येक वळणावरती एकच डोंगर वेगळा वेगळा दिसायला लागतो. आणि ते जे निसर्ग जे होतं ना तो व्याख्येत बसणार नाहीये तो. म्हणजे तुम्ही हे सांगताय तेव्हाच मला वाटतंय की आपण गेलं पाहिजे. म्हणजे किती सुंदर असेल ते. त्यामुळे मला असं वाटलं की हा हिमालयाचा हा भाग लोकांनी बघायला हवा. आणि त्यानंतर मग मी काही त्याच्यानंतरच्या वर्षी काही फोटोग्राफर्सने एकत्र केलं. कारण मी फोटोग्राफी करत होतो तेव्हा मी कमर्शियली करत होतो आणि माझा छंद पण होता. मग फोटोग्राफर्सना घेऊन गेलो आणि त्यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवलं आणि लोकांना पहिल्यांदा लडाख चित्रांच्या माध्यमातून दाखवलं. तुम्ही प्रेमात पडले लडाखच्या. पण तुम्ही 152 वेळा गेलात तर हे तुम्ही किती वर्षात पूर्ण केलं? 25 वर्ष आता झाली. आता 1995 ते 30 वर्ष होतील आता म्हणजे या.
सर सरकारी नोकरी होती तुमची आणि इतकं परमनंट फिक्स्ड इन्कम सोडून तुम्ही व्यवसायाकडे ईशा टूर्सकडे वळलात, तर तेव्हाची आव्हानं काय होती? नाही, खरं तर मी व्यवसाय म्हणून हा मी स्वीकारलाच नव्हता. कारण मला स्वतःला नोकरी करत असताना मला एक सतत वाटायचं की माझ्यावर कोणीतरी बॉस आहे. मला असं वाटायचं की मला माझ्यावर डायरेक्ट नको, मी जे ठरवीन ते मला करायचं आहे. आणि ते मला लक्षात आलं की मी ह्याच एका क्षेत्रात करू शकतो की ज्याच्यामध्ये माझं स्वतःचं पॅशन पण पूर्ण होईल आणि मी एन्जॉय करीन आणि लोकांना मीच माझा बॉस आणि मला हवं तसं माझ्या टर्म्सवरती, म्हणजे मी ठरवीन तसा टर्म्सवर ती लोक येतील माझ्यावर आणि एन्जॉय करतील. सो त्यामुळे ठरवलं की मला नोकरीमध्ये सुरुवातीपासूनच इंटरेस्ट नव्हता आणि काहीतरी स्वकर्तृत्वाने काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. गिर्यारोहण आणि पर्यटन हे तुमचे छंद आहेत, पण याचं तुम्ही व्यवसायात रूपांतर केलं. तर तरुण पिढी हा कार्यक्रम बघत असते आपला, तर ह्यांना जर छंदाचं व्यवसायात रूपांतर करायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की आम्हाला बघून किंवा बऱ्याचदा असं असतं की कोणीतरी कोणाला तरी बघून आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आयदर यशस्वी होतो किंवा अयशस्वी होतो. माझ्या बाबतीत कोणी नव्हतं, मी कोणाला बघून कॉपी केलं नव्हतं. मला स्वतःला फिरायचं होतं. मी सरळ सिंपल भाषेत सांगायचं, मला फुकट फिरायचं होतं, पर्यटन फुकट करायचं होतं, म्हणून टूर कंपनी सुरू केली आणि त्याच्यामुळे लोकांना घेऊन फिरू लागलो. आणि आज जवळपास 92 देशांमध्ये मी स्वतः प्रवास केला आहे, 52 देशांमध्ये पर्यटकांना घेऊन गेलो आहे. तुम्ही सतत जर इनोव्हेटिव्ह राहिलात, काहीतरी वेगळं करायचं तुमची दाखवलं, तुम्ही दाखवायची इच्छा दाखवली, तर तुम्हाला यश नक्की मिळणार. पण त्यासाठी थोडं वाट बघायला पाहिजे. पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. ते सातत्य आणि ते पेशन्स या दोन गोष्टी जर तुम्ही जर ठेवल्यात ना तर सक्सेस 100% मिळतो. म्हणून मी म्हणतो, मी केलं मी कधीच म्हणत नाही, मी म्हणतो की हे झालं, नियतीने ते करून घेतलं. फक्त त्यामागे मात्र प्रामाणिक प्रयत्न मात्र खूप महत्त्वाचे आहेत. ते असतील तर म्हणजे खूप चांगला मेसेज तुम्ही दिलाय की सातत्य आणि चिकाटी म्हणूया आपण, सातत्याने तुम्ही ते करत राहिलं पाहिजे आणि अपयश आलं तरी न हरता पुढे गेलं पाहिजे. बरोबर. द ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा तुम्हाला अवॉर्ड ज्या वेळेला जाहीर झाला ते तुमच्याकडे कसं चालून आलं आणि त्यावेळेची भावना काय होती त्याबद्दल सांगा. ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार मला मिळाला कारण लडाखमधल्या बऱ्याचशा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही कामं केली आहेत ते आम्ही पायोनियर म्हणून केलेत. म्हणजे पायोनियर इन फॅमिली टुरिझम, त्याच्यानंतर पायोनियर इन फेस्टिवल टुरिझम, वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स आम्ही सुरू केले लडाखमध्ये. म्हणजे फेस्टिवल होत होते पण टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही त्याला प्रमोट केलं. किंवा लडाखमध्ये आज होणारा 25 जुलैला कारगिल विजय दिवस किंवा 15 ऑगस्ट सात्ता झालेला कार्यक्रम किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुठल्या तरी आर्मीच्या कॅम्पमध्ये, हे गेली 18 वर्ष आम्ही सलग करतोय. त्या व्यतिरिक्त ऑफबीट लडाख किंवा मग वेगवेगळ्या सीझन मधलं लडाख, ही जे सीझन्स आहेत ना हे सर्वसामान्यांना माहीतच नाहीत, आजही माहीत नाहीत तेवढे. फक्त लडाखमध्ये लोक 3 महिने जातात, पण आम्ही 12 महिने आम्ही टूर वेगळ्या सीझनमध्ये करतो. सो त्याच्यामुळे आणि त्याच्या व्यतिरिक्त 2010च्या क्लाउड बर्स्टच्या वेळेला आमची एकमेव टूर कंपनी होती की आम्ही तिथे जाऊन काम केलं आणि तिथे जाऊन आम्ही मदत केली लोकांना. सो आपलं गिव्हिंग बॅक टू सोसायटी ही खूप महत्त्वाची वाटली गोष्ट आणि म्हणूनच मी ही कामं करत गेलो आणि त्यातूनच हा ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार मला मिळाला. आणि त्यानंतर चक्क बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते सुद्धा माझा एक सत्कार झाला. सो ह्या दोन्ही गोष्टी खूपच माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहेत. की काहीही न ध्येय ठरवता लडाखनी तुमच्यापर्यंत हे सगळं यश पोहोचवलं आणि त्याच्या मागे तुमचं सातत्य आणि चिकाटी या दोन गोष्टी कारण ठरल्या. हा प्रवास फार पुढे मला आणखीन वेगळ्या विषयाकडे जायचंय. ब्रेक नंतर लवकरच पुन्हा परत येतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, तुम्ही सचिन तेंडुलकर ह्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा एक सहल आयोजित केली. तो अनुभव थोडक्यात तर ऐकायला आवडेलच, परंतु त्यांच्यासाठी सहल आयोजित करताना काय गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागली? मी जेव्हा टूर कंपनी सुरू केली, मी 2 टार्गेट ठेवले. त्याच्यामधला एक होता की मी स्वतःला सक्सेसफुल समजेन ज्या दिवशी मी सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाईन किंवा त्याला एंडॉर्स करीन. ओके, ह्या 2 पैकी एक झालं तर मी स्वतःला सक्सेसफुल समजेन. कारण माझा क्रायटेरियाच वेगळा होता स्वतःचा. आणि दुसरा होता की मी ज्या दिवशी 100 देश पूर्ण करीन त्या दिवशी मी समजेन की मी काहीतरी अचीव केलं. तर योगायोग असा आहे की याच वर्षी मला ती संधी मिळाली. खरं तर 3 वर्षापासून सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या फॅमिलीसाठी प्रयत्न चालू होते. लडाखसाठी सगळं बुकिंग झालं होतं, सगळं फायनल झालं, पण ऐन वेळेला कॅन्सल झालं काही कारणाने. आणि यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये ती संधी चालून आली माझ्याकडे. माझा एक मित्र आहे
विवेक पालकर, अच्छा. तो सचिन तेंडुलकरचा खास मित्र. तर त्याचे जे 5 मित्रांचा जो ग्रुप आहे त्याच्यातला 5 मित्रांपैकी एक, आणि ज्यांच्या शिवाय सचिन तेंडुलकर कुठे फिरत नाही, आणि त्यांनीच मला ही संधी मिळवून दिली. माझा सचिनचा आणि विवेकचा एक फोटो आहे तिघांचा. त्याची एक छोटंसं हे लिहिलं होतं की एका बाजूला भारतरत्न आणि एका बाजूला लडाख रत्न, असे मी फोटो. सो माझ्यासाठी ती कॉम्प्लिमेंट, मी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे ती. आणखी दुसरं जे टार्गेट होतं ते माझं 100 देशांचं, ते याच वर्षी डिसेंबरमध्ये कंप्लीट करतोय मी. आता 92 देश झालेत माझे, उरलेले 8 देश ह्याच वर्षामध्ये कंप्लीट होत आहेत. कसा होता सचिन बरोबरचा अनुभव? सचिनचा अनुभव म्हणजे आम्हाला खरं तर काही कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही. त्याचं कारण भारतरत्न असल्यामुळे भारतरत्नाचा एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची कंटिन्युअसली सिक्युरिटी बरोबर होती. त्यामुळे आम्हाला VVIP काय असतं प्रकार तो स्वतः आम्ही पण अनुभवला. पण तो किती महान क्रिकेटर आहे वगैरे ते सांगायची कोणालाच गरज नाही, पण किती माणूस आहे हे आम्ही मात्र एवढ्या जवळून पाहिलं. अतिशय साधा सरळ माणूस, का म्हणजे कुठलाही त्याला म्हणजे सांगावं लागेल की बाबा तू भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेस. सो एवढा साधेपणा त्या माणसामध्ये, आणि सर्व आजही त्याचं जे क्रेज आहे ती लोकांमध्ये पाहिली ती अद्भुत आहे. आतापर्यंत किती जण तुमच्या टूर्स बरोबर आले असतील? जवळजवळ 55,000च्या वर आकडा गेला हा. अरे बापरे. आणि तुमच्या स्वतःच्या मोटरसायकल वाऱ्या किती झाल्या? भारताचे 4 कोन, म्हणजे 4 जे कोन आहेत भारताचे 4 कोन मी मोटरसायकलवर फिरलोय. बरं. साधारण 1.5 लाख किलोमीटर मी मोटरसायकलवर प्रवास केलाय मी 89 to 98 पर्यंत. या सगळ्या प्रवासामध्ये निममधनं तुम्ही जो काही कोर्स केला त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? तुम्हाला हा कोर्स फक्त ट्रेकिंग माउंटेनिअरिंग साठी नाही आहे. इथे तुम्हाला माणूस म्हणून तुम्हाला टफनेस तुमच्यामध्ये जो किती आहे तो तुम्हाला जर अनुभवायचा असेल, तुमच्यामधली एन्ड्युरन्स पॉवर जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर हे कोर्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि तेच ह्या कोर्समधल्या प्रत्येक गोष्ट मी कुठे ना कुठेतरी माझ्या प्रवासात वापरले आहेत आणि माझ्या ह्या एकंदर प्रवासात वापरले आहेत मी. प्रवास अजून सुरू आहे, हे तुमचं पुस्तक आहे, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात. 1995 मध्ये मोटरसायकलची जी मोहीम होती, जे 17 दिवस अडकून पडलो होतो, 17 दिवस अडकून पडलो तर त्यानंतरही अनेक घटना घडल्या त्या अख्ख्या प्रवासात. तर त्या प्रवासामधलं 21 प्रकरणांपैकी 20 प्रकरणं ही त्या लडाखची आहेत, जे अनंत अडचणी ज्या सहन केल्या म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर आत्ता 21व्या प्रकरणामध्ये आजचं लडाख जो प्रवास म्हणून त्याचं नाव लिहिलं आम्ही की प्रवास अजून सुरू आहे. आणि त्या सुरू असलेल्या प्रवासाबद्दल ते 21वं प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा ते पुस्तक वाचायला सांगतो, कुणाला देतो, तेव्हा सांगतो पूर्ण पुस्तक वाचा किंवा शेवटचं एकच प्रकरण वाचा. आता ते मध्येच जर बंद केलं तर असं वाटेल की बापरे हे लडाख म्हणजे एवढं भयानक आहे की काय. सो त्यामुळे मला असं वाटतं, आणि जसं तुम्ही मगा म्हणालात की प्रत्येक वेळेला लडाख तुम्हाला नवीन दिसतं, त्यामुळे हे पुस्तक सुरूच राहील किंवा त्याचे भाग 2, भाग 3, भाग 4 येतील. कारण ऑलरेडी 6 त्याची आवृत्ती आलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला लडाख तुम्हाला वेगळं दिसतंय, त्यामुळे लडाख प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळा अनुभव देतंय. आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम चरणामध्ये आहोत, पण एक गोष्ट विचारायची आहे प्रामुख्याने. असंख्य स्वप्न पाहणारे एक सामान्य माणूस आणि त्याची विलक्षण कथा, असा तुमचा सगळा प्रवास आहे. याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन आणि ऊर्जेचं व्यवस्थापन, कारण वेळेचं जसं मॅनेजमेंट आहे तसं अंतर्गत ऊर्जेचंही मॅनेजमेंट आहे, तर ते तुम्ही कसं करता जरा आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगा. वेळेचं म्हटल्यानंतर दरवर्षी मला स्वतःला काही नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतात. मला तेच करायला आवडत नाही. त्यामुळे आज मी 92 देश फिरले, त्याचं मुख्य कारण तेच आहे. कारण व्यवसाय फक्त करायचा असता तर मग तेच देश पुन्हा करत राहिलो. सो आणि ते मी नाही केलं. मला वेगळं काहीतरी करायचं. जसं उद्या चाललोय मी आफ्रिकेमध्ये शेशल्स नावाच्या नवीन देशामध्ये. सो तीच माझ्यासाठी ती ऊर्जा असते किंवा किक असते की मी काहीतरी नवीन काहीतरी बघायला चाललोय, काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला चाललोय. आणि ते एक्सप्लोर केल्यानंतर जर ते मला आवडलं की माझ्या पर्यटकांना आवडणार असेल तर मला तिथे घेऊन जायला आवडेल. सो ती माझ्यासाठी तो एक नेहमी ती ऊर्जेचा ते स्रोत म्हणता येईल मला, की ज्याच्यामुळे मला कंटिन्युअसली नवीन काहीतरी करायची इच्छा होत राहते. आता हे 100 देश झाल्यानंतर पण हे थांबणार नाहीये, कारण आज बऱ्याच गोष्टी इतर बाकी जग एवढं मोठं आहे की त्यामुळे माझं सतत लक्ष पुढच्या ह्या वर्षीत आता मी माझ्या रेग्युलर सहली चालू आहे, पण माझं पुढच्या वर्षी 2027चं पण प्लॅनिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना लडाख पाहण्यासाठी जर जायचं असेल तर त्यांनी
कोणत्या 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? 3 गोष्टी म्हणजे लडाख बद्दलच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी येतात त्या पूर्णपणे विसरा, काढून टाका. कारण मी 152 वेळा गेलेला, मी स्वतः 50,000हून जास्त लोकांना मी नेलंय, आम्ही नेलंय ईशाटूच्या माध्यमातून, सेफली नेलंय. त्यामुळे आम्ही तेवढं ना मात्र नक्की सांगू शकतो. आम्ही किंवा कुठलाही पर्यटन तुम्हाला व्यावसायिक जो तुम्हाला घेऊन जाणार असेल, आमच्यावर आला तर आम्ही नक्कीच सांगू. पण अजून कुणाबरोबर गेलात तर ते जे काय सांगतात, ज्या काही इन्स्ट्रक्शन देतात त्या मात्र नक्की पाळा. भरपूर पाणी प्या आणि हालचाली खूप स्लो ठेवा. नाही, हालचाली स्लो ठेवा. जेवढ्या स्लो ठेवाल, कारण तिथे 35% ऑक्सिजन कमी आहे. पण तुमची बॉडीचं मेकॅनिझम एवढं देवाने आपल्याला निसर्गाने बनवून दिलंय ना की तुम्ही बरोबर ॲक्लॅमटाईज होता त्याच्यासाठी. फक्त तुम्ही वेळ देण्याची गरज असते. जसं आपण व्यवसायात मगाशी म्हटलं जशी वेळ द्यायला हवी, तसाच इथे सुद्धा थोडा वेळ द्यायची गरज असते. आणि ज्या काही काळजी घ्यायला हव्यात, ज्या आम्ही सांगतो त्या जर केल्यात तर तुम्हाला 100% कसला त्रास नाही होणार. अतिशय सुंदर असा तुमचा प्रवास आहे आणि किती ऊर्जा तुमच्याकडे आहे, वेळेचं मॅनेजमेंट आहे. आणि मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, अशा पद्धतीने तुम्ही 152 वेळा गेले आहात ऑलरेडी आणि पुन्हा 152 वेळा नक्की जाल ही मला खात्री आहे. तुमच्या भविष्यासाठी ईशा टूर्सला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. मंडळी, आपल्या लक्षात आलं असेल की मोठी स्वप्न बघितली की माणूस एका उद्योजकासह नक्की बळी 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. घाम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. देवाची मूर्ती निरांजन आदी रूपे